मराठी वेब सिरीजमध्ये काम देतो असे खोटे बोलून एका मुलीला सीनची रिहर्सल करायची असे सांगून रात्री रूमवर बोलावले आणि तिच्यासोबत केले असे काही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, आजची कथा आहे रियाची. तिचे स्वप्न होते की तिने एक छोटी मोठी ॲक्टर बनावं. तिला डान्स वगैरे सर्व येत असे. तिने क्लास पण लावले होते. ती जेव्हा क्लासला जात असे तेव्हा तिच्यावर एका मुलाची नजर पडली. तो मंगेश. रियाला तो रोज पण येता जाता बघत होता. त्याचे मन रियावर आले होते, पण त्याचे खूप वाईट विचार होते. रियाकडे बघताना तो तसेच विचार करायचा. त्याने ठरवले की आता रियाला काहीतरी करून जाळ्यात अडकवायचे. तो आता तिची माहिती काढू लागला. त्याला माहिती झालं की रियाला ॲक्टर बनायचे आहे. रिया ॲक्टर बनण्यासाठी काही पण करू शकते असे त्याला माहीत झाले. तो एक दिवस क्लास समोर उभा राहिला. थोड्या वेळाने क्लास संपला आणि रिया बाहेर आली. रियाला बघताच मंगेश तिला म्हणाला, हाय, मी तुला 1-2 वेळेस बघितले. खूप सुंदर दिसते तू. माझे नाव मंगेश. मला एका मराठी वेब सिरीजसाठी मेन हिरोईन पाहिजे. रिया मंगेशचं बोलणं ऐकून खूप खुश झाली. तिचा तर खुशीचा ठिकाणा नव्हता. ती मंगेशला म्हणाली, मला खूप आवड आहे ॲक्टिंगची. मंगेश रियाला म्हणाला, बरं मग मला तुझे फोटो भेटेल का? आपण इथे कुठेतरी शूट करू. मग मी पुढे पाठवतो आणि तुला कळवतो लगेच. रिया म्हणाली, हो चालेल, आपण आत्ताच करूया शूट. मंगेश रियाला घेऊन शूटला गेला. तो आता रियाला चालताना तिचा हात धरत असे आणि नंतर तिचे फोटोशूट करताना तिला कुठे पण स्पर्श करत होता. रियाच्या ते लक्षात आलं नाही, कारण ती तर खूप खुश होती. तिला चान्स भेटणार आहे ॲक्टिंगमध्ये, तर ती तर आता स्वप्न बघू लागली. ती मंगेशला म्हणाली, मला कधी कळेल फायनल? मंगेश म्हणाला, मला तुझा नंबर दे, मी तुला लवकरच सांगेन. मंगेशने रियाचा नंबर वगैरे घेतला. आता त्याला वाटलं की मछली जाळ्यात फसली, कारण त्याचा व्यवसाय तोच होता की एखादी मुलगी जर आवडली तर तो असेच काही करत असे. आणि नंतर दुसऱ्या दिवशी मंगेशने रियाला फोन केला आणि तिला म्हणाला, तू थोडे शॉर्ट ड्रेस घालून शूट करते का? मला फोटो पाठव तसे. नंतर रियाने तसे फोटोज शूट करून मंगेशला पाठवले. ते फोटो बघून तर मंगेशला राहवले नाही. त्याने ठरवले की रियाला आता लवकरच रूमवर बोलवायचे आणि तो रियाला म्हणाला, तू माझ्या रूमवर येऊ शकते का? तुला वेब सिरीजची स्टोरी पण सांगतो आणि आपण थोडी रिहर्सल पण करू. रिया म्हणाली, बरं, मी 2 दिवसानंतर येते. आता मंगेश तिची वाटच बघत होता की कधी रिया त्याच्या रूमवर येते आणि तो कधी तिला. 2 दिवस तर मंगेश रियाचाच विचार करत होता की ती आली तर तिला कशी खोटी स्टोरी सांगायची. ते त्याने सर्व ठरवले. 2 दिवसानंतर रियाने मंगेशला फोन केला आणि ती त्याला म्हणाली, मी कधी येऊ? मंगेश तिला म्हणाला, तू जर रात्री आली तर खूप चांगलं होईल, कारण शांत वातावरण असतं. रिया म्हणाली, तिथे कोण कोण असेल? मंगेशने तिला खोटं सांगितले की पूर्ण टीम आहे आणि सर्व रिहर्सल करणार आहे. रियाला वाटले की सर्व राहणार तर मग काय प्रॉब्लेम नाही रात्री जायला. रिया मग मंगेशने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचली. रिया तिथे गेली तर तिथे कोणीच नव्हते. एक सिंगल रूम आणि तिथे फक्त
मंगेश होता. तिने आजूबाजूला बघितले तर कोणी नाही. ती मंगेशला म्हणाली, बाकीचे कुठे आहे? इथे तर कोणीही नाही. मंगेश म्हणाला, येणार आहे नंतर सर्व. आपण सुरू करू तोपर्यंत. कारण आपण हिरो आणि हिरोईन आहोत वेब सिरीजमध्ये. आपला रोल जास्त आहे. नंतर मंगेशने रियाला छोटे कपडे दिले. रिया म्हणाली, चेंज कुठे करू? मंगेशने तिला तिथेच चेंज करायला सांगितले. तो थोडा बाहेर गेला आणि नंतर लगेच आतमध्ये आला. तो रियाला म्हणाला, बघ आपला एक रोमॅन्टिक सीन आहे. आपण त्याची रिहर्सल करू. मंगेश तर बहाणा करून रियासोबत. रियाला आता अनकम्फर्टेबल वाटू लागलं. तिच्या लक्षात आले की मंगेश तर काहीतरी जास्तच. नंतर ती म्हणाली, असं कुठे असते का रिहर्सलमध्ये? मंगेश म्हणाला, तू फक्त शांत राहा, बाकी मी बघतो. मंगेश काहीतरी वेगळंच. रियाला समजलं की ती लगेच मंगेशला म्हणाली, मला नाही करायची अशी रिहर्सल आणि या वेबसिरीजमध्ये पण काम नाही करायचं. मंगेश म्हणाला, तू हिरोईन आहे मुख्य, असं का करते? तो तर रियाला वाटलं की मंगेशचे काहीतरी वाईट विचार आहे. तिने विचार केला की लगेच निघून जायचं. रात्र पण झाली होती. तिला कळालं होतं की हे सर्व काही खोटं आहे, कारण तिथे कोणीच नव्हते आणि तिला मंगेशने रात्री बोलावले होते. रिया मंगेशला म्हणाली, मला वॉशरूमला जायचं आहे. ती वॉशरूमच्या बहाण्याने रूमच्या बाहेर आली आणि तिथून निघून गेली. इकडे मंगेश तिची वाट बघत होता. नंतर त्याने बघितले की रिया निघून गेली. तो दुसऱ्या दिवशी रियाला फोन करत होता, पण रियाने त्याला ब्लॉक करून टाकले आणि तिने ठरवले की यापुढे असे कोणी आले तर त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. मित्रांनो, असे कोणीही कोणत्याही मुलीची फसवणूक करू शकते, तर अगोदरच सावध राहायला पाहिजे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.